जय भीम इंडिया न्यूज में मैं पूनम काले आपका स्वागत करती हूँ। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। गगन मलिक फाउंडेशन के अध्यक्ष गगन मलिक और नागपुर विश्वविद्यालय के द्वारा 3 अक्टूबर 2022 को होटल सेंटर पॉइंट नागपुर में बौद्ध तत्वज्ञान अंतर्राष्ट्रीय सम्मेलन आयोजित किया गया है। सम्मेलन की तैयारियां पूरी कर ली गई है और इस सम्मेलन में देश विदेश से करीब 1000 प्रतिनिधि मौजूद रहेंगे। सम्मेलन का उद्घाटन विश्व प्रसिद्ध बौद्ध भिक्षु और थाईलैंड के विश्व प्रसिद्ध चेरानतवन इंटरनेशनल मेडिटेशन सेंटर के प्रमुख भदंत फ्रा मिधि मज्जीरोदम करेंगे तथा आदि गणमान्य उपस्थित रहेंगे। ऐसी जानकारी नागपुर विद्यापीठ के पूर्व कुल सचिव डॉक्टर पूरन चंद्र मेश्राम ने पत्र परिषद में दी। ही बुद्धिझम या विषयावर ही आंतरराष्ट्रीय परिषद आपण आयोजित केलेली आहे आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष, नागपूर विद्यापीठाचं शतक महोत्सवी वर्ष, 66वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि थायलंड आणि भारत यांचं 75वं मैत्री वर्ष, ह्या ऐतिहासिक पर्वावर ही आंतरराष्ट्रीय परिषद आपण आयोजित केलेली आहे आणि या परिषदेमध्ये जवळपास 5 देशातील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। त्यामध्ये थायलंड, जर्मनी, बांगलादेश, इंडोनेशिया या देशाचा समावेश आहे आणि देश विदेश आणि पूर्ण राज्यातून जवळपास 1000 प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित राहतील आणि या परिषदेला केवळ नागपुरातच नव्हे तर संपूर्ण भारतातील विविध राज्यांमध्ये यामध्ये प्रचंड प्रतिसाद आहे आणि सर्व राज्यातले विचारवंत, बुद्धिवंत, संशोधक हे या परिषदेला उपस्थित राहणार आहेत। बौद्ध धम्म, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी बुद्ध विचाराची प्रासंगिकता हा या परिषदेची मूळ संकल्पना आहे आणि या संकल्पनेवर ही परिषद आपण आयोजित केलेली आहे। आपणास जाणीव आहे की भारतीय स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि जर पूर्ण भारतामध्ये आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहे तर भारतीय राज्यघटनेच्या रूपाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वप्न पाहिलं होतं त्या स्वप्नातला भारत आज उभा झाला आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत किंवा संविधानकर्त्याच्या स्वप्नातला भारत जर उभा झाला नसेल याचा अर्थ असा आहे की भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकामध्ये ती मूल्ये जी नमूद केलेली आहेत त्या मूल्यांची आज खऱ्या अर्थानं देशामध्ये प्रस्थापना झालेली नाही आणि म्हणून या मूल्यांची प्रस्थापना करण्यासाठी भारतीय संविधान आणि बौद्ध धम्म आणि बौद्ध विचारधारा यांचा जोपर्यंत समन्वय होत नाही, कारण एका काखेमध्ये राज्यघटना आणि दुसऱ्या काखेमध्ये मनुस्मृती घेऊन हा देश वाटचाल करतो आहे आणि म्हणून या देशाची जी प्रगती आहे ती होत नाही आहे। जर आम्हाला या जगामध्ये जर विश्वगुरू व्हायचं असेल तर एका काखेमध्ये मग तुम्हाला भारतीय राज्यघटना आणि दुसऱ्या काखेमध्ये तुम्हाला बौद्ध आणि धम्मा, बुद्धाचं तत्त्वज्ञान घेऊन जर हा देश आगेकूच करेल तर या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ह्या मूल्यावर आधारलेली समाजव्यवस्था या देशामध्ये उभी होऊ शकेल। हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं आणि म्हणून बाबासाहेबांनी संपूर्ण भारत बौद्धमय करीन ही जी घोषणा केली होती ती भारत बौद्धमय करीन याचा अर्थ असा होत नाही की सगळ्यांनी बौद्ध विहारात जायचं आणि सगळ्यांनी आपल्या सर्टिफिकेटवर बौद्ध धर्म लिहायचा। बौद्ध विचारांचं एक चांगलं मोठं संस्थान बौद्ध विद्यापीठ उभं करण्याच्या दृष्टिकोनातून आपण या परिषदेमध्ये प्रमुख मागणी करणार आहोत। ती आपण राज्य शासन, केंद्र शासनाला ती मागणी करणार आहोत की या देशामध्ये एकही बौद्ध विद्यापीठ नाही आहे, एकही पाली विद्यापीठ नाही आहे। त्यामुळे आपण महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात नागपुरामध्ये जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा दिली या ठिकाणी आपण एक जिथे संस्कृत विद्यापीठ नागपुरामध्ये आहे
तिथे तुम्ही बौद्ध आणि पाली विद्यापीठ स्थापन करावं ही मागणी राहणार आहे. ज्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा नागपुरामध्ये असतो तर त्या दिवशी 4-5-7 दिवसा अगोदर नागपुरामध्ये विविध कार्यक्रम असतात. म्हणजे आता ही काय पहिली वेळ नाही आहे. आपण पाहतो की विविध याची संमेलनं असतील किंवा मेळावे असतील, विविध राजकीय पक्षांचे मेळावे असतात, ते सगळे लोक आपला कार्यक्रम आयोजित करतात. ह्या निमित्तानं सगळ्यांचे कार्यकर्ते वगैरे नागपूर शहरामध्ये येतात. ते कार्यक्रम आता हा नवीन गोष्ट नाही आहे. हे आंतरराष्ट्रीय परिषदा वगैरे ह्या दरवर्षी आपल्याला आयोजित केल्या जातात. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ही जी परिषद आहे ही परिषद ही 4 महिन्यापूर्वी ठरलेली होती. कारण जे बाहेर देशातून जे लोक संशोधक इथे येणार आहेत तर त्यांचा व्हिसा असेल, त्यांचं पासपोर्ट असेल, ही प्रक्रिया जवळपास 6 महिन्यापूर्वी सुरू केली जाते. आणि म्हणून ही परिषदेचा दिनांक जो आहे तो 4 महिन्यापूर्वी डिसाईड झाला. आपण ज्या मोर्चाचा उल्लेख केलेला आहे तो मोर्चा नंतर अलीकडे ठरला. त्यामुळे त्याच्या तारखेनंतर काही ही तारीख ठरलेली नाही, ही तारीख अगोदर ठरलेली होती. आणि त्यामुळे मग त्याचं नियोजन जे आहे, आयोजन जे आहे, आणि कारण जे लोक डेलिगेट्स विविध कंट्रीतून निवडून आले त्यांचा पूर्ण भारत दौरा आहे, त्यांनी 3 तारीख नागपूरला दिलेली होती. त्यामुळे कोणालाही हे करण्यासाठी किंवा समांतर स्वरूपाचा हा कार्यक्रम नाही, कारण हा पूर्वनियोजित कार्यक्रम आहे. हा ऑलओव्हर 4 महिन्यापूर्वी ठरलेला आहे. मोर्चाच्या ठरण्याच्या अगोदर हा कार्यक्रम ठरलेला आहे. आणि दुसरे, तुम्ही तो राजकीय नेत्यांचा जो प्रश्न उपस्थित केलेला होता की आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या शेवटी कोणाला पूर्ण करायच्या आहेत, तर ज्यांना पूर्ण करायच्या आहेत त्यांना बोलवून त्यांच्यापुढे मांडण्याचा एक हेतू त्याच्या पाठीमागे होता. परंतु नावं पब्लिश झाल्यावर ज्या पद्धतीनं यावर टीका करण्यात आली किंवा ज्या पद्धतीनं आयोजनकर्त्याच्या हेतूवर शंका घेण्यात आली, त्यामुळे ही बौद्ध चळवळ आहे. ह्या बौद्ध चळवळीला कुणीही गालबोट लागू नये किंवा ह्या बौद्ध चळवळीचा किंवा या बौद्ध परिषदेच्या माध्यमातून समाजामध्ये, देशामध्ये आणि विदेशातील जे लोक येतात त्यांना चुकीचा मेसेज जाऊ नये, त्या दृष्टिकोनातून आम्ही हा तातडीनं निर्णय घेतला. आणि आम्ही हा ठरवलं की आता या ठिकाणी जर या परिषदेच्या हेतूवर जर कोणी शंका घेत असेल तर मग आम्ही राजकीय पक्षाच्या कोणत्याही नेत्यांना आम्ही या ठिकाणी बोलवणार नाही. हा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला आणि परिषदेचं आयोजन त्या पद्धतीने सुरू केलेलं आहे. देश को स्वच्छता का मंत्र देने वाले कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा के 10 सूत्री कार्यक्रम के बोर्ड को बॉम्बे मंत्रालय के प्रवेश द्वार से हटाकर क्या फडणवीस शिंदे सरकार श्री संत गाडगे बाबा की शिक्षाओं को नहीं समझ पाई है? यह सवाल महाराष्ट्र की जनता ने पूछा है. पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे द्वारा स्थापित श्री संत गाडगे बाबा के 10 सूत्री कार्यक्रम बोर्ड को फडणवीस शिंदे सरकार ने हटाने के चौंकाने वाली घटना हुई है. इसीलिए इस सरकार का पूरे धोबी समुदाय और गाडगे बाबा प्रेमी कड़ा विरोध कर रही है. हालांकि सरकार ने 1 सप्ताह के भीतर श्री संत गाडगे बाबा के 10 सूत्री कार्यक्रम का बोर्ड मंत्रालय के प्रवेश द्वार पर लगाए, नहीं तो पूरे महाराष्ट्र में सड़कों पर जोरदार विरोध होगा. ऐसी चेतावनी संजय भिलकर, मनोज कापसे, जिला अध्यक्ष राजू भोसकर आदि धोबी समुदाय और गाडगे बाबा प्रेमियों ने दी. मंत्रालयामध्ये गाडगे बाबाची प्रतिमा लागलीच पाहिजे. मंत्रालयामध्ये गाडगे बाबाची प्रतिमा लागलीच पाहिजे. मैं संजय भिलकर महाराष्ट्र राज्य परिट धोबी सेवा मंडल का कार्याध्यक्ष हूँ. आज यहाँ नागपुर की इस ऐतिहासिक संविधान चौक में हम पूरा धोबी समाज इसलिए एकत्रित हुए हैं कि गत 27 तारीख को महाराष्ट्र सरकार ने मंत्रालय के प्रवेश द्वार पर श्री संत गाडगे बाबा की प्रतिमा को हटाया. उसके निषेध करने के लिए हम लोग यहाँ एकत्रित हुए हैं. हमारा ऐसा कहना है कि पिछली सरकार महाविकास आघाड़ी के सरकार थी और सरकार के मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव जी ठाकरे थे. उन्होंने ये कहा था कि हमारी महाविकास आघाड़ी सरकार गाडगे बाबा को मानती है, गाडगे बाबा के विचारों को लेकर हम एक सरकार चलाएंगे. अब ऐसा संदेश महाराष्ट्र को दिया था और उसीलिए उन्होंने अपने मंत्रालय में ये प्रतिमा लगाई थी. लेकिन दुर्भाग्यवश आज की ये फडणवीस सरकार, एकनाथ शिंदे की सरकार इतने बड़े महान संत की प्रतिमा निकालकर उनका जो अपमान किया उसके निषेध में हम लोग यहाँ सब उपस्थित हुए. भाजपा के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले की मौजूदगी में अमरावती के मोतीनगर स्थित शिरभाटी मंगल कार्यालय में बसपा के प्रदेश उपाध्यक्ष एवं पूर्व डिप्टी मेयर चेतन पवार भारतीय जनता पार्टी में शामिल हुए.
इस वक्त प्रदेश अध्यक्ष बावन कुले ने पार्टी का दुपट्टा पहनाकर चेतन पवार का स्वागत किया और उन्हें उनके भविष्य के लिए प्रयासों की शुभकामनाएं दी। पुन्हा एकदा पवार साहेबांचा आधार घ्यावा लागतो आहे। आता ते राजकारण नाही आहे की आपण कोणाच्या नावाने निवडून येऊ आणि निवडून कोणाच्या नावाने येत आहेत। आता पवार साहेबांच्या नावाने कितीदा निवडून येणार तुम्ही? निवडून येऊ शकतो तर मोदींच्या नावाने येऊ शकतात, कारण मोदीजींनी ज्या पद्धतीने 8 वर्षात या देशाला विश्वगुरू करण्याकरता ज्या पद्धतीने काम केलं, एखादी वेळी समजू शकतो की मोदीजींच्यामुळं आपण निवडून येऊ शकतो। पण पवार साहेबांचा आधार किती दिवस तुम्ही घेणार, किती दिवस त्यांची सिंपॅथी करणार? आणि मला वाटतं आता ते दिवस नाही आहे। 21वे शतक आहे, मोदीजींचं शतक आहे आणि त्यामुळं केवळ आणि केवळ मोदीजींच्याच नेतृत्वामध्ये देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सरकारं येतील आणि मोदींचंच नेतृत्व आहे की जे त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये या देशाला आणि या महाराष्ट्राला मोठं करेल। राहिलं सुप्रिया सुळे यांचं विधान, सुप्रिया सुळेंची आता मी असं म्हटलं की घडीच बंद पाडायची आहे तर बारामतीतनं पाडू आणि मग निर्मलाताईचा दौरा झाला सीतारामनचा, त्यामुळं आता त्या प्रत्येक गावात फिरत आहे। तिथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं मला की बारामती शहराचा फक्त विकास झाला आहे, पण 5 विधानसभा कुठेही बारामतीच्या विधानसभेच्या विकासात येत नाही। बारामती लोकसभेमध्ये 5 विधानसभा विकासापासून वंचित असं कार्यकर्ते तिथे जनता सांगतं, जनतेने सांगितलं आणि त्यामुळं थोडी पायाखालची वाळू घसरलेली आहे। आता घरोघरी फिरावं लागतं आहे। कोरोनाच्या संक्रमणामध्ये आणि आतापर्यंतच्या परिस्थितीमध्ये कधी तिथले खासदार म्हणून घरोघरी फिरले नाही असं जनतेचं म्हणणं आहे आणि त्यामुळं मला वाटतं की आता पवार साहेबांचा आधार घेऊन पुन्हा एकदा सिंपॅथी तयार करून ते सहानुभूती तयार करून पुन्हा राजकारण करण्याचा प्रयत्न दिसतो। पण त्यांनी समजून घेतलं पाहिजे 21वे शतक हे मोदीजींचं आहे। मोदीजींच्या कर्तृत्व आणि कर्तव्यावरच हा देश चालणार आहे हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे। जय भीम इंडिया न्यूज में लेते एक छोटा सा ब्रेक। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। राहुल गांधी के नेतृत्व में भारत जोड़ो अभियान के जरिए कन्याकुमारी से जम्मू कश्मीर तक पैदल यात्रा की जा रही है। यह पदयात्रा नवंबर माह में बुल्ढाना जिले से होकर गुजरेगी। भारत जोड़ो मिशन में भीम शक्ति सामाजिक संगठन महत्वपूर्ण भूमिका निभाएगा। भीम शक्ति संगठन की बैठक खामगांव में पूर्व मंत्री एवं भीम शक्ति सामाजिक संगठन के संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत हंडोरो के नेतृत्व में हुई और इस सभा का मार्गदर्शन करने के लिए कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले सहित कांग्रेस के विभिन्न पदाधिकारी, भीम शक्ति संगठन के विभिन्न पदाधिकारी, साथ ही हजारों की संख्या में कार्यकर्ता उपस्थित थे। भारत जोडो यात्रा राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीपासून सुरुवात झालेली आहे आणि ती काश्मीरपर्यंत जाईल। महाराष्ट्रामध्ये 5 जिल्ह्यामध्ये त्यांचा रूट आहे आणि मला बुलढाणा जिल्ह्याचा इन्चार्ज केल्यामुळे मला बुलढाणा आणि मग सगळ्या जिल्ह्यामध्ये मी जाईल। आपण बघत असाल की जे सरकार आहे त्या सरकारनं सध्या घटनेची पायमल्ली सुरू केलेली आहे, घटनेची तोडफोड सुरू केलेली आहे। जातीमध्ये दंगे, धर्माच्या नावाखाली दंगे, सगळ्या प्रकारचा जातीवाद, दहशतवाद हा सगळा सुरू झालेला आहे। या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर
भारत फुटतोय की का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अशा वेळेस एकच नेतृत्व आज देशाला समोर दिसतं ते म्हणजे राहुल गांधी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा निघालेली आहे. याचाच अर्थ असा आहे की देशातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये सद्भावना निर्माण झाली पाहिजे, प्रेम निर्माण झालं पाहिजे. हा सेक्युलर देश आहे, सेक्युलर राहिला पाहिजे ही भावना घेऊन भारत जोडोची पदयात्रा नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रामध्ये येते. आगामी निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते विधानसभा लोकसभा या दरम्यान नेमकी भीमशक्तीची निवडणुका लढण्याच्या अनुषंगाने कशा पद्धतीनं तयारी करण्यात आली? भीमशक्ती ही सामाजिक संघटना आहे. भीमशक्ती काही पॉलिटिकल पार्टी नाही. पॉलिटिकल पार्टी काँग्रेस पार्टी आहे आणि काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून जर आमच्या भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांना तिकिटे दिल्या गेल्या तर निश्चितपणे ते काँग्रेसच्या निशाणीवर निवडणुका लढवून सत्तेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा करतो. कशा पद्धतीने आपण काँग्रेसकडे काही मागणी करणार आहात? ऑफकोर्स आता तुम्ही बघा की काँग्रेस पक्षामध्ये जे रिझर्वेशन ज्या मतदारसंघामध्ये रिझर्वेशन आहे अशा रिझर्वेशनमधल्या ज्या सीट्स आहेत मग त्या MP असतील, MLAचे असतील, जिल्हा परिषद, नगरपंचायत, पंचायतपासून महानगरपालिकेपर्यंत ज्या सीट्स असतील त्याच्यामध्ये 13% रिझर्वेशन कायम असतं. तर काँग्रेसमधले जे कार्यकर्ते आहेत पूर्वीपासून काँग्रेस पक्षामध्ये अत्यंत मेहनतीनं ताकदीनं काम करणारे मागासवर्गीय कार्यकर्ते आहेत त्यांना पण तिकीटं मिळाले पाहिजेत आणि भीमशक्तीसारखी संघटना काँग्रेसच्या पाठीशी उभी आहे. त्या संघटनेतल्या कार्यकर्त्यांना सुद्धा ज्यांना निवडणूक लढवायची इच्छा आहे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवू शकतात. त्यांच्यासाठी मी माझा प्रयत्न करणार. शिंदे ग्रुप की ओर से हाल ही में दशहरा समारोह का एक टीजर जारी किया गया है. इस पर शिवसेना की उपनेता सुषमा अंधारे ने इसकी आलोचना की है. टीजर में सब कुछ दिया गया है लेकिन टीजर में वफादारी शब्द गायब है, इसलिए उन्होंने आलोचना की है कि टीजर विफल हो गया है. विद्यमान मुख्यमंत्र्यांचा एक टीजर मी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने बघितला आणि फार वैषम्य वाटलं. हे तेच मुख्यमंत्री आहेत का ज्या मुख्यमंत्र्यांनी फक्त माझ्यासारखा दिसतो म्हणून विजय मानेवरती केस टाकली, तेच आता बाळासाहेब ठाकरेंची हुबेहूब कॉपी करून तो अख्खा मेळावा हायजॅक करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांच्याकडे कदाचित त्यांच्या लक्षात येत नाही आहे की आमच्याकडे स्वाभिमान विकून त्या पैशातनं सोडलेल्या ट्रेन, वातानुकूलित बसेस किंवा पंचतारांकित हॉटेलातलं जेवण असं काहीच नाही आहे. पण प्रत्येक शिवसैनिक हा स्वाभिमानी आहे आणि स्वतःच्या कष्टातनं कमवलेली भाकरी खाऊन पायी चालत तो शिवतीर्थापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. हे फार मोठं द्योतक आहे उद्धव साहेबांच्या प्रती दाखवलेल्या विश्वासाचं आणि निष्ठेचं. हा मेळावा हा गद्दारी विरुद्ध खुद्दारी असं चित्र उभं करणारा शिवतीर्थावरचा मेळावा असेल. खुद्दार स्वाभिमानी लोकांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा विचार जाज्वल्य आणि जागृत ठेवण्यासाठी घेतलेला हा मेळावा असेल. अमरावती जिले में स्वास्थ्य विभाग के माध्यम से शहर में रोग जांच अभियान चलाया जा रहा है. सितंबर के दौरान 17 लाख नागरिकों की जांच की गई है, जिसमें 129 मरीज पॉजिटिव पाए गए हैं. पिछले साल की तुलना में यह संख्या बढ़ी है. क्षय रोग की विशेषता वजन घटाने, भूख न लगना, गर्दन पर गांठ है. फिलहाल जो मरीज पॉजिटिव पाए गए हैं उनका इलाज किया जा रहा है. नागरिकों से अपील की है कि क्षय रोग के लक्षणों की सूचना स्वास्थ्य विभाग को दे, ऐसा आह्वान जिला क्षय रोग अधिकारी डॉक्टर रमेश बनसोड ने किया. आमच्या क्षयरोगाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आपला राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अमरावती ग्रामीण भागामध्ये आपली जी मोहीम सध्या राबवत आहोत, सक्रिय क्षयरोग शोध मोहीम, याच्यामध्ये आपण 13 जी आपल्या सप्टेंबर ते 30 सप्टेंबरच्या दरम्यान आपले एकूण 11 दिवस झालेले आहे. आपल्याला जे उद्दिष्ट पूर्ण दिलेलं आहे या 13 ते 30च्या दरम्यान ते 21,02,007चं जे आहे लोकसंख्येचं उद्दिष्ट आहे. त्याच्यामध्ये आपण जे तपासलेले सध्या आहे लोकसंख्या ती आहे आपली 17,63,974. याच्यामध्ये आपले जे संशयित क्षयरुग्ण निघालेले आहेत ते आहेत 6,217. त्यापैकी आम्ही जे तुमकी नमुने घेतलेले आहेत ते आहे आपले 5,641.
त्याच्यापैकी आम्ही जे मायक्रोस्कोपी लावलेली आहे ती आहे आमची 5208. जे आमचे संशयित रुग्ण निघाले त्याच्यापैकी आम्ही 2985 जे संशयित रुग्ण आहेत त्यांचे एक्सरे केलेले आहे आणि याच्यामध्ये आमचे जे निदान झालेले क्षयरुग्ण आहेत ते आहेत आमचे 129. तर मागच्या वर्षीच्या तुलना जर केली तर आमची थोडी याच्यामध्ये वाढ आहे आणि उर्वरित जे आमचे 3 दिवस आहे तर या 3 दिवसाचा आमचा कृती आराखडा तयार झालेला आहे. म्हणजे याच्यामध्ये ज्यांचं काम निरंक आहे आणि किंवा ज्यांचं काम कमी आहे तर त्याची निश्चितच आमची जी संख्या आहे किंवा क्षयरोग निदान झालेले जे रुग्ण आहेत तर हे आपले जिल्ह्यामध्ये वाढेल आणि त्यांची जेव्हा आपण निदान करतो आपण त्यांना त्वरितच जे आहे उपचारावरती पण घेतो याच्यामध्ये. जय भीम इंडिया न्यूज में लेते एक छोटा सा ब्रेक. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. ब्रेक के बाद आपका स्वागत है. भारतीय स्वतंत्रता का अमृत महोत्सव देश स्तर पर मनाया जा रहा है. देश के निर्माण के लिए जिस तरह हमारा संविधान हर नागरिकों को अधिकार दिए जाते हैं, इसी तरह मूल कर्तव्यों को भी बताया गया है. फिलहाल देश में शोषण, धार्मिक कट्टरता, राजनीति के गिरते स्तर, गिरती अर्थव्यवस्थाएं, अन्याय, उत्पीड़न और आम लोगों के जीवन की समस्याओं के बारे में लोगों से खुलकर संवाद करने के लिए वर्धा जिले में भारतीय जनतांत्रिक मोर्चा में संविधान सम्मान पदयात्रा का आयोजन किया गया है. यह जानकारी आयोजकों ने प्रेस कॉन्फ्रेंस में दी. सामाजिक क्षेत्रातील कार्यरत मंडळी जी आहे ती एकत्र आल्या आणि आजची जी धार्मिक कट्टरता आहे, राजकारणाची खालावलेली स्थिती आहे, ढासळलेली अर्थव्यवस्था आहे, ही सगळी देशाची जी आजची जी परिस्थिती आहे त्याला घेऊन सर्वच चिंतित आहे. तर या चिंतेच्या परिस्थितीमध्ये आपण सक्रियपणे काहीतरी पुढची दिशा ठरवली पाहिजे आणि वर्ध्यामध्ये या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे म्हणून एक बैठक आयोजित करण्यात आली होती. आणि त्या बैठकीमध्ये अनेकांचं असं मत पडलं की ही जी परिस्थिती आहे, सामाजिक परिस्थिती, त्या परिस्थितीमध्ये एक भूमिका घेऊन लोकांपर्यंत जी आहे, जी भारतीय घटना आहे त्या घटनेला घेऊन लोकांचं कर्तव्य त्यांच्यापर्यंत आपण घेऊन गेलं पाहिजे आणि एक मानवीय विचार जो आहे लोकांमध्ये रुजला पाहिजे. त्या दृष्टीने एक सगळ्याच संघटनांनी, समविचारी संघटनांनी एकत्र आलं पाहिजे हा विचार पुढे आला आणि त्यानंतर 22 तारखेला एक मोठी बैठक झाली ज्याच्यामध्ये 41 संघटना वर्ध्यातील एकत्र आल्या आणि त्या एकत्र मिळून विचार विनिमय झाला आणि त्याच्यामध्ये एक फोरम स्थापित झाला. त्याला नाव देण्यात आलं भारतीय लोकशाही मोर्चा म्हणून. आणि या भारतीय लोकशाही मोर्चाच्या अंतर्गत आपण पुढे या दिशेने पावलं उचलली पाहिजे आणि काही ठोस उपक्रम घेऊन जनतेपर्यंत गेलं पाहिजे. म्हणून प्रामुख्याने गांधी जयंती 2 ऑक्टोबर ते संविधान दिवस या दरम्यान देश पातळीवर सुद्धा या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये चळवळ राबविण्यात येत आहे लोकांपर्यंत जनजागरणाची. तर वर्ध्यातही सुद्धा अशी चळवळ राबविण्याचं ठरविलं गेलं आणि त्या अनुषंगाने एक कार्यक्रम जो आहे तो निश्चित करण्यात आला. 2 ऑक्टोबरपासून पदयात्रा, ज्या 10 पदयात्रा आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये त्याचं आयोजन करण्याचं ठरलं. शिंदे समूह के विद्रोही अब शिवसेना को खत्म करने की कोशिश कर रहे हैं. उन्होंने एकनाथ शिंदे की आलोचना करते हुए कहा है कि जो पैदा नहीं हुए थे वे आज शिवसेना पर दावा कर रहे हैं. शिवसेना छोड़ने वालों की परवाह मत करो. आज शिंदे गढ़ में कुछ ऐसे भी होंगे जो उम्मीद करते हैं कि देशद्रोहियों को कुछ ना कुछ मिलेगा. शिवसेना हमारे दिल में है. आनंद गीते ने विश्वास व्यक्त किया है कि जीत हमेशा सच की होती है. हमारी जीत निश्चित है. देशद्रोहियों के लिए कोई क्षमा नहीं है, ऐसा इस वक्त कहा. अगोदर सुद्धा बंडखोरी
नारायण राणेने केली होती, तुम्ही नार्या म्हणा पाहिजे तर, जे काय असेल ते, पण छगन भुजबळने केली होती, नारायण राणेने केली होती, राज ठाकरेने केली होती. पण ती बंडखोरी त्यांची व्यक्तिगत बंडखोरी होती. जी छगन भुजबळाने बंडखोरी केली ती त्याने केलेली बंडखोरी होती. नारायण राणेने केलेली बंडखोरी नारायण राणेची बंडखोरी होती. राज ठाकरेने केलेली बंडखोरी राज ठाकरेची बंडखोरी होती. कुठल्या राजकीय पक्षाची त्याला वरदहस्त नव्हता. काँग्रेसनं किंवा कुठल्याही राजकीय पक्षानं त्या बंडखोरीला खतपाणी घातलं नव्हतं. ही पहिली बंडखोरी आहे, ही पहिली गद्दारी आहे की ही गद्दारी भाजप पुरस्कृत गद्दारी आहे की नाही? हे कुणी घडवलंय? कुणी घडवलंय? हे घडवलंय कुणी? नाही आपण कुठला असा उल्लेख नका करू, कारण शेवटी एखाद्या स्त्रीचा अपमान व्हायचा, म्हणून तसं नको. हा भाजपने घडवलेली ही गद्दारी आहे ना? आपल्याला मान्य आहे का? हे सगळं कपट कारस्थान हे भाजपने घडवलं. सत्तेसाठी काय पण मलाही मान्य आहे, कारण आज या देशात असा कुठलाही राजकीय पक्ष शिल्लक राहिलेला नाही की ज्याने धोरण स्वीकारलं आहे का? कुठला पक्ष? राज्यातल्या देशातल्या सगळ्या पक्षांनी धोरण स्वीकारलंय सत्तेसाठी काही पण. त्याच्याबद्दल मला आक्षेप असण्याचं काही कारण नाही, माझा बिलकुल आक्षेप नाही. तुम्ही सत्तेसाठी जे काय करायचं ते करा, केलं, सत्ता मिळवण्यात माझी काही तक्रार नाही, तिथपर्यंत ठीक आहे. पण शिवसेनाच आम्ही संपवून टाकू हे स्वप्न जर भाजपवाले बघत असतील तर त्यांना इशारा देतोय या पालीच्या बल्लाळेश्वराच्या साक्षीनं, तुमच्या 7 पिढ्या खाली उतरल्या तरी शिवसेना संपणार नाही. इकडून उजव्या बाजूने आवाज नाही आलाय, नवरात्रीचा दुर्गेचा आवाज नाही आला. त्यांच्या 7 पिढ्या खाली उतरल्या तरी शिवसेना संपणार नाही. संपेल का? अरे शिवसेना आपल्या हृदयात आहे की नाही? आपल्या घराघरात, अगदी कशाला बाळासाहेब ठाकरे आज आपल्या देवघरात सुद्धा आहेत ना. ही शिवसेना यांच्या 7 पिढ्या जरी खाली उतरल्या ना भाजपवाल्यांच्या तरी संपणार. पण दुःख कशात आहे? वाईट कशाचं वाटतंय? चीड कशाची आहे? की या सगळ्या कारस्थानाला आपलेच गद्दार, शिवसेनेचेच गद्दार आज शिवसेना संपवण्याची भाषा करतात. आज के लिए बस इतना ही. देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज.